या चमचमीत भाजीपुढे हॉटेल धाब्यावरच्या सर्व भाज्या फेल आहे. नक्की ट्राय करा. यासाठी आपल्याला चपटा वाल घ्यायचा आहे, जो हिरवागार असतो, मोठ्या आकाराचा असतो. याच्या दोन्ही बाजूनी शिरा काढून घ्यायची आहे. आता कढईमध्ये मी तेल गरम करायला घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला या वालपापडीला तळून घ्यायचं आहे. तर 80 ते 90% मी याला तळून घेतलेलं आहे. आता त्याच तेलामध्ये 1 चमचा जिरे घालायचं. 2 कांद्याची केलेली पेस्ट परतून घ्यायची. लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतायची आहे. 2 टमाट्याची पेस्ट घालायची आहे. हळद, तिखट, किचन किंग मसाला 1 चमचा घालायचा. मसाले अगदी मंद आचेवर परतून घ्यायचे. सोबतच मीठ घालायचं आहे. छान कढईने तेल सुटायला लागलं की 1 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालायची. भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे. नीट परतून घ्यायचं आहे. सोबतच कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये अर्धा ते 1 ग्लास उकळलेलं कडकडीत गरम पाणी घालायचं आहे. छान कढईने तेल सुटायला लागलं की यामध्ये तळून घेतलेल्या शेंगा घालायच्या आहे. तर इथे ही चमचमीत भाजी तयार झालेली आहे. वरून चिरलेली कोथिंबीर घाला. ही चमचमीत वालपापडीची भाजी नानबरोबर खूप भन्नाट लागते. अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्न बनवा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब